तर नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम मस्त टेस्टी आणि बनवायला सगळ्यात सोपी असलेली उपवासाचा आलू पराठा म्हणजे बटाटा पराठा आहे की नाही। एकदम युनिक अशी रेसिपी, खायला पण एकदम मस्त लागते आणि बनवायला पण एकदम साधी सोपी आहे। आता तुम्ही हा बटाटा पराठा तयार करण्यासाठी ना एकतर तुम्ही उपवासाच्या भाजणीचा पिठाचा वापर करू शकता, नाहीतर मग तुम्ही घरच्या घरी एकदम मस्तपैकी पीठ तयार करून घेऊ शकता। मी ज्या पद्धतीने बनवलाय ना त्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी या पराठ्यासाठी लागणारा जे पीठ आहे ना ते तुम्ही तयार करून घेऊ शकता। आणि हे पीठ तयार करण्यासाठी ना आपल्याला मिक्सर जे पाहिजे ना एकदम टॉप क्वालिटीचं पाहिजे। म्हणजे पीठ तयार करून घेत असताना पीठ जे आहे ना एकदम बारीक असं झालं पाहिजे। पीठ जर एखाद्या वेळेस जाड झालं ना तर पराठे चांगले बनत नाहीत आणि ते लवकर तुटतात पण। चला तर मग बनण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी तुम्हाला माहितीच आहे चॅनलला सबस्क्राइब करायचंय, बेल आयकॉन पण दाबायचा आणि त्याचबरोबर ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायचे। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी इथं बनवणार आहे वरई आणि साबुदाण्यापासून पीठ, जे की नंतर ना आपण पराठा बनवण्यासाठी वापरणार आहोत। तर त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये एक मोठी वाटी वरई घेतलेली आहे। आता या वरई बरोबर अर्धी वाटी साबुदाणा यामध्ये टाकून घेतो। आता हे सगळं मिक्सरला लावून एकदम बारीक म्हणजे बारीक, रेग्युलर जसं आपण गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ दळून आणतो ना गिरणीमधून तसं एकदम बारीक पीठ झालं पाहिजे। जर तुमच्या मिक्सरमध्ये पिठासारखं बारीक होत नसेल तर तुम्ही बाहेरून गिरणीमधून दळून आणू शकता किंवा मग दुकानामधून उपवासाच्या भाजणीच्या पिठाचा वापर तुम्ही करू शकता। आता मित्रांनो, यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये चवीपुरता सेंधा मीठ टाकून घ्यायचंय। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय, चांगलं एकजीव झालं पाहिजे। एकदा का मीठ आणि जिरा पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना, आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि पीठ जे आहे ना एकदम मऊदार असं मळून घ्यायचंय। एकदा का पीठ चांगल्या प्रकारे आणि मऊदार मळून घेतलं ना त्यानंतर ना एका तासासाठी हे जे पीठ आहे ना रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचंय। या एका तासामध्ये पीठ जे आहे ना पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेतं, पिठामध्ये पाणी चांगल्या प्रकारे मुरतं, पीठ जे आहे ना एकदम मस्त मऊदार बनतं आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडासा चिकटपणा यायला चालू होतो। आता पीठ चांगल्या प्रकारे मी इथं मळून घेतलेलं आहे। आता वरती झाकण लावून घेतो आणि एका तासासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून देतो। आता जोपर्यंत आपलं पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवलंय ना तोपर्यंत आपण इथं पराठ्याचं जे सारण असतं ना बटाट्याचं ते आपण तयार करून घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 ते 2.5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे मी चांगले फोडून घेतो। आता मित्रांनो, या बटाट्यामध्ये जाडसर असा कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेतो आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेतोय आणि 1 चमचा यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतो। आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, चांगलं एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचंय। बटाट्याच्या वगैरे गाठी यामध्ये जर असतील ना त्या पण चांगल्या प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय पराठ्यासाठी जे बटाट्याचं सारण असतं ना ते एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे। तर मित्रांनो, ऑलमोस्ट आता 1 तास झालेले आहे। मगाशी आपण पीठ जे आहे ना मुरण्यासाठी ठेवून दिला होता आणि बटाट्याचं सारण जे आहे ना ते पण आपण तयार करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला ज्या साईजचा पराठा बनवायचा असतो ना त्या साईजमध्ये पीठ घ्या, त्याचा गोलाकार असा गोळा बनवून त्याच्यावरती थोडासा सुका पीठ जे असतं ना ते लावून घ्या, म्हणजे हाताला चिटकणार नाही तुमच्या। आणि हाताच्या तळव्यामध्येच अशा पद्धतीने दाबून थोडासा त्याला मोठा करून घ्या आणि सेंटरमध्ये नंतर ना आपण बटाट्याचं जे सारण आहे ना ते आपण ठेवून घेऊयात। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी इथं बटाट्याचं सारण घेतोय आणि त्या पराठ्याच्या बरोबर सेंटरमध्ये ठेवून घेतो। बटाट्याचं जे सारण आहे ना थोडंसं जास्त घ्या आणि जे पीठ असतं ते थोडंसं कमी घ्या। बटाट्याचं सारण थोडंसं जास्त वापरल्यामुळे पराठ्याला एकदम छान असा टेस्ट येतो, त्यामुळे एका पराठ्याऐवजी तुम्ही 2 खाता, 2 ऐवजी 4 खाता। आता या कोळपटावरती मी सुकलेलं पीठ टाकून घेतो। मगाशी जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं ना त्यामधलंच पीठ मी थोडंसं काढून ठेवलं होतं, तेच पीठ मी इथं वापरतोय। आता हा जो पराठा आहे ना तुम्ही अशा पद्धतीने हाताने बनवू शकता, लाटणीनं लाटायची वगैरे काहीच गरज नाही आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, या पिठामध्ये ना चिकटपणा कमी असतो, त्यामुळे ज्या कडा असतात ना त्यात तुटण्याच्या शक्यता असतात। तुटलेल्या कडा तुम्ही तिथल्या तिथं हाताने जोडून घ्या आणि त्याचबरोबर पराठ्याचं जे पीठ आहे ना हाताला जास्त जर चिटकत असेल तर वरून तुम्ही थोडंसं सुकं पीठ जे आहे ना लावून घ्या आणि चांगल्या प्रकारे पराठा आपला बनवून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय सुकलेलं जे पीठ आहे ना मी खाली आणि वरच्या साईडला दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे, कारण खाली कोळपाटाला पण चिटकणार नाही आणि वरती हाताला पण चिटकणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आलू पराठा रेडी झालेला आहे। एकदम मस्तपैकी, जास्त जाड पण नाही केला आणि जास्त पातळ पण नाही केला, एकदम चांगल्या प्रकारे रेडी झालेलं आहे। आणि आता इथं तवा एकदम मस्तपैकी मी गरम करून घेतलेला आहे। आता या तव्यावरती मी थोडंसं तेल लावून घेतो
आता हा पराठा तव्यावरती टाकून एकदम मस्त सोनेरी असा कलर येईपर्यंत पराठ्याला चांगलं भाजून घेतो। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी आपला उपवासाचा बटाटा पराठा रेडी झालेला आहे, म्हणजे आलू पराठा रेडी झालेला आहे। टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही आतून पण बघू शकता एकदम मस्त गुबगुबीत असा झालेला आहे आणि बटाट्याचं सारण बघा आतून झालंय की नाही एकदम मस्त चमचमीत असा। मग काय मित्रांनो कसा झालाय उपवासाचा आलू पराठा, एकदम मस्त झाले की नाही, चवीला एकदम अप्रतिम झालेले आहे। तुमचा जर उपवास असेल ना, उपवासाला तुम्ही हा पराठा बनवू शकता। बनवायला एकदम साधा सोपा आहे, तुम्ही आता बघितलेला असाल आणि झटपट असा तयार होतो। चला तर मग मित्रांनो जाता जाता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील।